श्री गणेश अथर्व शीर्ष। ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवुत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमिष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं
अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवः स्वरों गणादीन् पूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितम् तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःसृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तम् पाशमङ्कुशधारिणम् रथं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् रक्तं लम्बोदरम् शूर्पकर्णकम् रक्तवाससम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पैः सुपूजितम् भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणम् अच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। जय श्री माता जी। दोनों हाथ माँ के सामने हृदय में श्री माता जी को देखेंगे। परम पूजनीय श्री माता जी, कृपा करके हम सभी के हृदय में अपना स्थान ग्रहण कीजिए। श्री माता जी, हम आपके श्री शैलपुत्री स्वरूप को हृदय से नमन करते हैं। श्री माता जी, हमारे इस हृदय में श्री शैलपुत्री स्वरूप का आशीर्वाद दीजिए। मंत्र: ओम त्वमेव साक्षात् श्री शैलपुत्री साक्षात् श्री आदि शक्ति माता जी श्री निर्मला देव्यै नमो नमः। संपूर्ण चित्त बीचों बीच हृदय में
हृदय में शिव माता जी की छवि को स्थिर करेंगे। शिव माता जी, आप ही तो श्री जगदम्बा भी हैं। हमारे इस हृदय में श्री जगदम्बा स्वरूप में संपूर्ण शक्तियों के साथ अपने श्री चरण कमल लेकर आइए। शिव माता जी के श्री चरण कमलों को हृदय में स्थिर करेंगे। शिव माता जी के श्री चरण कमलों की परिक्रमा अपने हृदय में क्लॉकवाइज 7 टाइम करेंगे। परम पूजनीय शिव माता जी, हमारे इस हृदय में अपने श्री चरणों की पूजा होने दीजिए। धीरे धीरे अपने संपूर्ण चित्त को मूलाधार पे तीनों मूलाधार को देखेंगे। बाएं मूलाधार, दाएं मूलाधार, सेंटर मूलाधार, तीनों मूलाधार पे एक साथ चित्त। बीचों बीच मूलाधार पे श्री गणेश जी की छवि को देखेंगे। शिव माता जी, आप ही तो श्री गणेश भी हैं। हमारी अबोधिता पवित्रता की रक्षा कीजिए। पूरा चित्त सेंटर मूलाधार पे। शिव माता जी, हमारे अंदर श्री गणेश जी के गुणों को स्थापित कीजिए। तीनों मूलाधार पे चित्त रखते हुए सेंटर हृदय, सेंटर हृदय से तीनों मूलाधार को देखेंगे। सेंटर हृदय, तीनों मूलाधार, सिर का तालु भाग, सिर के तालु भाग पर संपूर्ण चित्त माँ को सिर के तालु, शिव माता जी को सिर के तालु को भाग पर देखेंगे। परम पूजनीय शिव माता जी, हमें निर्विचार कर दीजिए। श्री निर्विचारिता मंत्र। ओम त्वमेव साक्षात् श्री निर्विचारिता साक्षात् श्री आदि शक्ति माता जी श्री निर्मला देव्यै नमो नमः। आज का दिन जो है सो उसे शैलपुत्री माने जब उन्होंने हिमालय में जन्म लिया था पहले, तो इसलिए उनको शैलपुत्री कहते हैं। और फिर इसमें और भी उनके नाम है, लेकिन शैलपुत्री की विशेषता ये है कि उनका प्रथम जन्म शैलपुत्री के रूप से। तो हिमालय की उस ठंड में देवी का जन्म हुआ
और जो कुछ भी उन्हें करना था वो वही सीमित था शैलपुत्र। लेकिन आगे की तो स्टोरी आपको मालूम ही है कि दक्ष ने जो हवन बनाया था उसमें उन्होंने शिव जी को आमंत्रण नहीं दिया। ये शिव जी की पत्नी। तो फिर देवी ने उनको सती कर दिया। तब सती उन्होंने जा करके हवन कुंड में अग्नि में अपनी आहुति दी। तब शिव जी आए और उनके शरीर को उठा के और निकले तो वो अनेक जगह उनके शरीर के टुकड़े दिखे और उस जगह हम लोग मानते हैं कि देवी की शक्ति है, जैसे विंध्याचल में है हर जगह, तो उनकी शक्ति वहां विचरण करती है ऐसा कहते हैं। और वो जो शक्ति थी वो किसी भी चीज को पवित्र कर देती थी। इतनी संहारक शक्ति जो थी, ये जो 7 की शक्तियां हैं इसमें संहारक शक्ति। उसके बाद संहारक शक्ति जो है वो राइट साइड, और जैसे राइट साइड में है सावित्री, गायत्री आदि राइट साइड। पर संहारक शक्ति का जो प्रादुर्भाव हुआ, मतलब एक दिशा लेफ्ट में नहीं, एक दिशा राइट में, और जो संहारक शक्ति है वो सेंटर। तो उसमें आप देखते हैं कि देवी के अनेक रूप, हार्ट चक्र, जैसे दुर्गा है और भी उनके रूप है जिसने उन्हें संहार किया। वो हृदय पे विराजमान, हृदय चक्र पे, हमारे हृदय चक्र में वो विराज थे। तो इस हृदय चक्र की एक शक्ति तो यह है कि अगर कोई आपको परेशान करे या आप पे आघात करे, ये आपको दुविधा में डाल दे, तो वो जो शक्ति है हृदय में वो आपका प्रोटेक्शन करेगी और जो आपको सताएगा उसका संहार। तो वहां पर सबसे जो शक्ति का क्या करना चाहिए, प्रादुर्भाव है या सबसे ज्यादा इफेक्टिवनेस है उसकी, इसका असर है, वो है कुंडलिनी का बहाना। जब कुंडलिनी हृदय चक्र पे आती है, क्योंकि कुंडलिनी जगदम्बा उसका अम्बा, तो जब वो आती है तब उसकी शक्ति और बढ़ जाती है। तो जब मनुष्य सहयोग को प्राप्त होता है और कुंडलिनी के जागरण से उसके हृदय में स्थित होती है शक्ति, तो वो पूरी तरह से आपको संभालती है, आपका रक्षण करती है पूरी तरह। आपका बाल भी नहीं बात, पर उसको हृदय में रखना चाहिए, माँ को हृदय में रखना चाहिए। ये माँ की शक्ति है, मातृत्व की शक्ति। और मातृत्व शक्ति ऐसी है कि वो अपने बच्चों को हमेशा संरक्षित करते, हमेशा संरक्षित। सो इसीलिए कि जब कभी हम लोग परेशान होते हैं तो मेडिकल टर्मिनोलॉजी में ऐसा कहे कि यहाँ जो हड्डी है वो हिलने लग जाती है और उससे
जो चारों तरफ फैले हुए हमारे एंटीबॉडीज हैं, जिनको हमारी भाषा में तो हम गण हैं, उन गणों को खबर आ जाती है और वो फौरन तैयार हो जाते हैं। तो गणों की भी वो महाराज नहीं है, उनके भी आधार पर, उन्हीं के आज्ञा पर वो चलते हैं। और इन लोगों में जैसे गणेश और देवी, इनमें कोई कभी भी झगड़ा होने का सवाल ही नहीं आता, वैमनस्य होने का सवाल ही नहीं आता। वो दोनों ही शक्तिमान जैसे एक आकार है। तो गणेश उनके बेटे हैं और वो उनकी माँ। तो जो लोग गणेश जी को मानते हैं और जिन्होंने प्राप्त किया है गणेश को सहज में विशेषकर, उनको वो बिल्कुल अपने बच्चे जैसे संभालते हैं। पग पग पर हर जगह वो देखती है, क्योंकि वो माँ और आप गणेश, और आपके गणेश निर्मल होने चाहिए। अगर गणेश में गड़बड़ है तो फिर उसको करेक्ट करते हैं। इस प्रकार नाना विध उनकी क्रियाएं हैं। और आज की विशेषता ये है, कहते हैं कि सर्वप्रथम उन्होंने शैलपुत्री के नाम से जन्म लिया और ये बात सत्ययुग की होगी। लेकिन उससे पहले जब आदिशक्ति संसार में आई तो एक गाय के रूप में उन्होंने जन्म लिया। और एक मतलब इसको हम लोग कहते हैं कि वो एरिया या परम चैतन्य की जो बस्ती है उसमें उन्होंने अवतरण किया और वहां एक गाय बनके रही। और का बात ये है कि वहां गोकुल पहले बना और वहां ये गाय है। हर एक चीज पहले बनी और उसका प्रतिबिंब है, रिफ्लेक्शन हमारे अंदर है। जैसे सदाशिव है तो उनसे शिव बनना है, सबके ऐसे रिफ्लेक्शंस आए। उसी प्रकार देवी का, सो देवी का प्रादुर्भाव जो हुआ वो तो पहले जब जन्म लिया मनुष्य रूप में तो शैलपुत्री है, इसलिए आज का बड़ा महत्व है। लेकिन उस दशा में जहाँ के मैं बता रहे हूँ, जिसको आप कहते हैं परम चैतन्य की जो व्यवस्था है, स्वर्ग कहिए चाहे जो भी कहिए, उसमें उन्होंने आदि शक्ति के नाम से जन्म लिया और वो एक गाय की स्वरूप थी। इसीलिए हम लोग गाय को नहीं मानते क्योंकि वो माँ है। और वो भी यहाँ की गाय में और फॉरेन की गाय में बहुत फर्क है। उनकी शक्ल और होती, उनकी बिल्कुल अलग होती है। मुझे याद है मेरी लड़कियां छोटी थी, ग्रैंड डॉटर्स, तो पूछती है कि नानी यहाँ की भैंसें सफेद क्यों है? तो भैंस में और गाय की एक्सप्रेशन में कोई फर्क ही नहीं, तो अब वो ही आदिशक्ति के लिए जन्म लेने का समय नहीं था, क्योंकि पहले आप जानते हैं कि द्वापर त्रेता आदि होते गया, वो कलयुग में उनको आना था। क्योंकि सारे ही चक्रों को लेकर, सारे ही देवियों को लेकर, सारी ही शक्तियों को लेकर के कलयुग में आना पड़ा, नहीं तो कार्य नहीं। इतना घोर कलयुग, इस घोर कलयुग में कार्य करना बड़ा कठिन। और उसमें महामाया स्वरूप है, क्योंकि घोर कलयुग में अगर कोई जाने की आदि शक्ति तो ऐसी मारने को दौड़े, इसलिए महामाया बने। और पहले का जो था स्वरूप तो वो इस तरह महामाया स्वरूप नहीं था, वो पूरा खुला प्रचंड था। क्योंकि
उन दिनों में ऐसी कोई बात नहीं थी कि देवी को कोई मार डालेगा। वो जमाना और था जैसे कहते। अब वो भी उनका जन्म जो हुआ हिमालय के गोद में और उसके बाद विवाह शिव जैसे महान शक्तिशाली साथ। तो बहुत बार लोगों को ये प्रश्न होता है कि एक नवरात्रि ये है, एक नवरात्रि और एक देवी के लिए कहते हैं कि महाकाली है, महासरस्वती है, सब है, लेकिन सब आदि शक्ति के ही अंग प्रत्यंग है। और एक जो प्रादुर्भाव हुआ वो भी ऐसे टाइम में हुआ कि जिस कार्य को करना था, जैसे अब आपके मेरठ में शाकंभरी देवी का प्रादुर्भाव हुआ कि उनमें ये शक्ति थी कि वो उपज को बढ़ाती थी। हम भी जब मेरठ में थे तो हमने बहुत वहाँ खेती बाड़ी करी, तो इतने बड़े बड़े बैंगन आप खा नहीं सकते थे, बड़े बड़े टमाटर और ककड़ियाँ इतनी मोटी इतनी लंबी। उस समझ में नहीं आता था लोगों को, हमें तो 5 अच्छे प्राइजेस मिले। वो शाकंभरी देवी की शक्ति है। तो जहाँ जिस शक्ति का प्रादुर्भाव होता है वहाँ ये शक्ति जो भी हो वही कार्य में ज्यादा लगती है। अब लोग चामुंडा कहेंगे, कभी कुछ कहेंगे, तो उसमें सबको कंफ्यूजन होता है। लेकिन शक्ति के अनेक स्वरूप हैं और जिस चीज की जरूरत जब होती है उसको इस्तेमाल करती है। तो ऐसे कोई नहीं है कि दुर्गा है तो फिर ये चामुंडा कौन है, ऐसी बात नहीं है। ये सब है और इनका होना जरूरी है क्योंकि अलग अलग देवता है इस प्रकार कार्य करते हैं। ऐसी देवी भी शक्ति स्वरूप और देवी के बगैर कोई भी अवतरण खुद से कार्य कर सकता, चाहे वो गुरु हो और वो चाहे रामावतार में हो या कृष्णावतार हो, क्राइस्ट हो, कोई हो, सबके पीछे में एक देवी की शक्ति है। इसलिए हमारे देश में माँ को इतना मानते हैं लोग। एक्चुअली ऐसा कहना चाहिए कि भारतीय जो है शक्ति पुजारी है। बाकी ऐसी चीजें पर चली, ये हुआ, झगड़े करते हैं, पर वास्तविक सब लोग शक्ति पुजारी। जो विष्णु को मानते हैं वो भी शक्ति पुजारी है, जो शिव को मानते हैं वो भी शक्ति पुजारी है, क्योंकि माँ को तो कोई नहीं बांट सकता। तो ये ऐसी बड़ी भारी संस्था माँ की अपने देश में है और उसके लिए हमें बड़ा आदर करना चाहिए। Now you are worshipping today the Durga or all the 9 forms of the goddess. She came 9 times on this earth, according to this, that she fought all the people who were destroying the seekers, who were trying to make a mess of their lives. And these tortured saints, when they prayed to the goddess, because none of the gods could do anything, and Sadashiva is never interfering with what the goddess is doing. So they worshipped the Bhagavati, and then the incarnation of her came 9 times according to the need of the time. So every time you find her confronting people who are extremely arrogant, self-opinionated, think no end of it. And the bhaktas are tortured by these self-opinionated, horrible reactions. When you are raising the Kundalini on the center heart, you can feel that on the center heart, if there is a catch, you have to take name of the Jagadamba. Unless and until you take her name, it won't open up.
Also, when I am clearing out to center heart, I have to also say, now I am in reality Jagadamba. And then the Jagadamba within you awakens. You can see that once the Amba, this Kundalini, who is the reflection of the Holy Ghost, of the Adishakti within you, when she rises through these different chakras, she gives them power because she is the power. She is the Shakti. She is the desired power of Sadashiva. She is the complete power of Sadashiva. And so she gives the power totally to every chakra, by which all these chakras are enlightened and all the deities are awakened. Supposing we have no power of life, we'll be like dead people. So these centers, when they receive this power, this Shakti, then they are awakened. Now you have seen it. You can do it yourself. It's all tangible. You can verify it. I have told you that she resides on the heart center. Now see how heart center is placed. Also very interesting to see. While she is Jagadamba, but the Amba means the pure form of power resides in the triangular bone, like Kundalini. But her form, which is Jagadamba, where she is the mother of the universe, she resides on the heart center. Now this heart center is very important. When I have already told you this, that when a child is about till 12 years of age, this center produces the ganas. Ganas are the workers on the left hand side. They are like, you can say, Saint Michael is their leader. But their king is Ganesh. So first she has done is the Ghata Sthapana. Ghata Sthapana means you have done here now. This is the Ghata Sthapana. This is the Kumbha. Now this Kumbha she has established first. That is the triangular bone. Now this is her first work. That to establish this your Muladhara. So she established within you is innocence. She established innocence within you to begin with. So she has put this ghata in which she is staying as Kundalini. So the first is that to establish the Kundalini in the triangular bone and then to establish the Ganesha. This is the first work, by which whatever she is going to create now, all the universes, the earth, everything, whatever she is going to create has to be filled with innocence. So she has created all these things just for you to be created and ultimately to get your self-realization, to have meaning for your life, to get connected to this all-pervading power, to enter into the kingdom of God. All is her work. So you can say 9 times she came and the 10th time she is supposed to give realization to all of us. But at the 10th time, all these 3 powers are joined together. That's why it's called Trigunatmika. That's why Buddha said Matraya, means 3 mothers put together. So this power, when it starts acting, it has the complete control over all your 3 channels and 7 centers. Complete control. So everyone must today promise to me that they will meditate
every day. Get up in the morning, and while meditating, I must concentrate on myself and not on others. And see for myself what is catching, where am I catching, which chakra I am catching, what have I to do. So on this day of Navratri, today as the first day, the Gauri's power must be enlightened within us, and they must express. And they are tremendous. I cannot describe them in one lecture. Think of the primordial Kundalini. She acts in the Mother Earth, she acts in the universe, she acts in the animals, she acts in the matter, she acts in the human beings, and now she acts in you. She is the one who decides the face and the figure that you are going to have. She is the one who decides what child you should have. She is the one who gives you the particular type of a child that you need. She is the one who has got you all these beautiful children. She is the one who has given you these sparkling faces and sparkling eyes. All this she has done for you. But what about the power that you have within yourself? How much have you manifested that? The primordial is working very hard, no doubt. But what about you, the individuals who have got their own Kundalini awakened? How far you have opened her out? And what is Kundalini is a simple thing, as you know, is the true desire. So true desire to perfect yourself, to grow yourself, if it is really true desire, nothing else is important. The most important desire is to grow. And for whose advantage? Is the advantage of yours. And in your advantage only the advantage of the whole world rests. Sahajogis today represent the growth of this universe, the growth of the human race. But I can tell you this much, next year, those who do not meditate every day, he will not be here anymore. Take it from. Is a fact. Every day you must meditate. Discipline yourself. Now you have come to a new perspective. You have come to a new vision. Now, when you see that vision, when you know the vision, you cannot just stand there. Get into it. When a person who has Gauri's power, as soon as he enters a hall or any place, everybody's Kundalini rises just to salute. When you have Gauri's power, then you stand out because you have that innocent, lustless, greedless, beautiful, sparkling eyes. And wherever you turn your eyes, even one glance would raise the Kundalini immediately. People who suffer from cancer, suffer from this disease, that disease, all can be cured in no time if you have developed only one power of Gauri. All your problems can be solved. Negativity will go away. And you will become like a lotus. Beautiful, fragrant. Today, let us, with full confidence in ourselves and in our ascent, let us, with full intensity, attend this puja and in our hearts decide that I am going to discipline myself. May God bless you. आजच्या या शुभप्रसंगी अशा सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे
बरेच योगायोग जुळलेले दिसतात असं दिसतंय. आजचा सुमुहूर्त म्हणजे घटपूजनेचा. घटस्थापना ही अनादी आहे. म्हणजे ज्या वेळेला ह्या सृष्टीची रचना झाली, अनेकदा, एकाच वेळा सृष्टीची रचना झालेली नाही, अनेकदा जेव्हा या सृष्टीची रचना झाली तेव्हा आधी घटस्थापना करावी. घट म्हणजे काय अत्यंत सूक्ष्मात समजलं पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे ब्रह्मतत्व म्हणून जे एक स्थिती परमेश्वराचं वास्तव्य असतं, जेव्हा ज्याला आपण इंग्लिशमध्ये एन्ट्रॉपी म्हणू, किंवा जेव्हा काही हालचाल नसते, त्या स्थितीमध्ये जेव्हा इच्छेचा उद्भव होतो किंवा इच्छेची लहर परमेश्वराला येते, जेव्हा त्याच्यामध्ये ती इच्छा समावते की आता काहीतरी संसारामध्ये सृजन केलं पाहिजे, क्रिएट केलं पाहिजे. ही इच्छा त्याला का होते? ही त्यांची इच्छा. परमेश्वराला इच्छा का होते? ते संबंध माणसाच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. पुष्कळच गोष्टी डोक्याच्या बाहेरच्या आहेत, पण जशा आपण त्या सर्व मानून घेतो तसंच हे मानलं पाहिजे की परमेश्वराची इच्छा हे त्यांचं आपलं स्वतःचा शौक आहे. त्यांची इच्छा जी काय त्यांना करायचं ते करत असतात. ही इच्छा त्यांच्यामध्ये विलीन होते आणि ती परत जागृत होते. जसा एखादा मनुष्य झोपावा आणि परत जागृत व्हावा. झोपल्यावर त्याच्या इच्छा जरी त्याच्यावर झोपल्या असल्या तरी त्या तिथे असतात आणि जागृत झाल्या त्या कार्यान्वित होतात. तसंच परमेश्वराचं आहे. जेव्हा त्यांना इच्छा झाली की आम्ही आता एक सृष्टीची रचना करायची, तेव्हा ह्या सर्व सृष्टीच्या रचनेची जी इच्छेची जी आपण म्हणू की तरंग आहेत किंवा त्याच्या ज्या लहरी आहेत त्या एकत्र होतात आणि त्या एकत्र झाल्यावर ज्या घटात भरल्या जातात ते इथे घट आहे. म्हणजे परमेश्वराची जी इच्छाशक्ती आहे स्वतः, परमेश्वर जर वेगळा केला आणि त्याची इच्छाशक्ती जर वेगळी केली, जर आपण तसं समजू शकलो तर आपलंही असतं. आपण आणि आपली इच्छाशक्ती यात फरक आहे. तर ती जी शक्ती आहे ती प्रथम जन्माला येते. जोपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीची इच्छा होणार नाही ती गोष्ट कार्यात त्याचं रूपांतर होत नाही. म्हणजे आता हेच एक जे बनवलेलं आहे इथे मोठं सुंदर, हे सुद्धा कोणाच्या तरी इच्छेचंच फळ आहे. प्रत्येक गोष्ट इच्छा झाल्यावरच कार्यान्वित होते आणि परमेश्वराची इच्छा ही कार्यान्वित होण्यासाठी ती त्याच्यापासून वेगळी चालवली. जर ती परमेश्वरातच समावित राहिली तर ती सुप्तावस्थेत असते. जेव्हा ती त्यापासून वेगळी होऊन आपल्या कार्याला लागते तिला आपण आदिशक्ती असं म्हणतो. ही प्रथम स्थिती आली. प्रथम स्थिती जेव्हा आली, जेव्हा घटस्थापना झाली, ती अनादिकालापासून अनेक वेळेला झालेली आहे. आणि आजही आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा त्यात अनादी अनंत क्रियेला आठवतो. म्हणजे आपण ह्या वेळेला जी घटस्थापना करतो, म्हणजे किती मोठी गोष्ट ही लक्षात ठेवा. आपण या वेळेला परमेश्वराने जी इच्छा केली ती कार्यान्वित करण्याच्या प्रथम ती एकत्रित केली. ज्या एके ठिकाणी घटात घातली ती इच्छा ती आज आपण पूजत आहोत. त्याची आपण पूजन केलं. ही इच्छा परमेश्वराला झाली, त्यांनी आपल्याला आज मनुष्यत्वाला आणलं, एवढ्या मोठ्या स्थितीला पोहोचवलंय. तेव्हा आपलं परम कर्तव्य आहे की त्याच्या ह्या इच्छेला कधी वंदन केलं पाहिजे. त्या इच्छेला आमच्या सहयोगा ह्याच्यामध्ये भाषेमध्ये आम्ही महाकालीची इच्छा म्हणतो किंवा महाकाली शक्ती म्हणतो. ही महाकालीची शक्ती आहे. आणि हे जे नवरात्रीचे 9 दिवसाचे जे आपले महाराष्ट्रात विशेष करून जे समारंभ होता ते ह्या महाकालीचे अनेक जे काही अवतरण झाले त्याच्याबद्दल. आता ही महाकाली शक्ती मी आपल्याला सांगितलं की इच्छाशक्तीच्या पूर्वी काही होऊ शकत नाही, म्हणून इच्छाशक्ती ही आधी आहे आणि अंतही तिचाच असतो. पहिल्यांदा इच्छेतनं सगळं निघतं आणि शेवटी ते इच्छेतच विलीन होऊन जातं. तर ही सदाशिवाची शक्ती आदिशक्ती आहे आणि ही महाकाली शक्ती म्हणून आपल्यामध्ये वावरत असते, संपते. म्हणजे पहिल्यांदा महाकालीची जी शक्ती होती तिने फक्त सगळ्यात पहिल्यांदा गणेशाला जन्म दिला किंवा गणेशाची स्थापना केली. गणेश हे सर्वात पहिल्यांदा स्थापन केलेलं दैवत आहे. आणि त्याचप्रमाणे जसं की महाकालीचं आहे तसंच गणेशाचं आहे की हे बीज आहे आणि बीजातनं सर्व विश्व निघाल्यावर परत बीजातच समावलं जातं. तसंच सगळं गणेश तत्वातलं निघून परत गणेशाचं समावलं जातं. गणेश हा सर्व काही जे काही आहे त्याचं बीज आहे. जे आपल्याला समोर दिसतं, कृतीत दिसतं, इच्छेत दिसतं त्याचं बीज
आणि म्हणून गणेश हा सगळ्यात मुख्य देव मानला जातो. इतकंच नाही तर गणेशाचं पूजन केल्याशिवाय आपण कोणतंही कार्य करू शकत आहे. मग ते शैवाईट असोत, वैष्णवाईट असोत, ते मग ब्रह्मदेवाला मानणारे असोत की कोणी असो, सगळे आधी गणेशाचं पूजन करतात. त्याला कारण असं आहे की गणेश हे तत्व परमेश्वराने सर्वात पहिल्यांदा या सृष्टीत पसरवलं. गणेश तत्व म्हणजे ज्याला आपण अबोधता म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये इनोसेन्स. आता हे तत्व अति सूक्ष्म आहे, आपल्याला समजत नाही. बाल्यकालामध्ये जे लहान मुलांच्या मध्ये वास्तव्य करतं आणि ज्याचा सगळीकडे आपण आविर्भाव पाहतो, त्याचा सुगंध पसरलेला असतो, त्यामुळे लहान मुलं इतकी प्रिय वाटतात. असं जे ते अबोधिताचं तत्व आहे, जे इनोसेन्सचं तत्व आहे, ते ह्या श्री गणेशामध्ये समाहित आहे. पण जर आपण सूर्याला बघितलं तर सूर्यामध्ये प्रकाश देण्याची जशी शक्ती आहे तशी श्री गणेशामध्ये. तर ही जी अबोधिताची शक्ती आपल्यामध्ये परमेश्वराने भरलेली आहे, या अबोधिताच्या शक्तीला आपण पूजतो. म्हणजे आम्ही सुद्धा असे अबोध झालो पाहिजे. अबोधिताचा अर्थ पुष्कळांना असा वाटतो की अबोधिताचा अर्थ असा आहे की आपण अज्ञानी झालो. अबोध शब्दामध्ये अर्थ असा असतो की जे इनोसेन्स किंवा जो भोळेपणा एखाद्या लहान मुलात असतो, तो भोळेपणा आपल्यामध्ये आला पाहिजे. तो म्हणजे गौरीचा पुत्र आहे आणि गौरी म्हणजेच आपल्यामध्ये प्रादुर्भाव करणारी ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती गौरी शक्ती. म्हणजे आज गौरी पूजन आहे आणि आज गणेश पूजन आहे, म्हणजे केवढा मोठा दिवस आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यामधलं जे गणेश तत्व आहे ते गौरीला सांगतं की हा मनुष्य ठीक आहे किंवा नाही. म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्था किती सुंदर केलेली आहे ती बघा. की 2 वरून ज्या नाड्या येत आहेत, इडा आणि पिंगला 2 नाड्या. इडा आणि पिंगला 2 नाड्या आपल्यामध्ये आहेत, पैकी एक महाकाली आणि एक महासरस्वतीच्या 2 नाड्या आहेत. ह्या महाकालीतच महासरस्वती निघालेली आहे, म्हणजे ती क्रियाशक्ती आहे. पहिली इच्छाशक्ती आहे आणि दुसरी क्रियाशक्ती. या दोन्ही शक्तीतनं जे काही आपण या जन्मात केलेलं आहे, पूर्वजन्मात केलेलं आहे, जे काय आपलं सुकृत आहे आणि जे आपलं दुष्कृत आहे, सगळ्याचा पाढा तिकडे बसून लहानशी आपल्यामध्ये जे गणेश देव आहेत ते घेतात. तुम्हाला समजतं की हे चुकलेलं आहे, हे पाप आहे, हे केलं नाही पाहिजे, हे पुण्य आहे, हे केलं पाहिजे. आणि पाप पुण्याचा निवाडा करण्यापेक्षा पाप पुण्याचा संबंध रोखाठोका हा श्री गणेश आपल्यात बसून करतो. प्रत्येक मानवामध्ये श्री गणेशाचं स्थान आहे आणि ते प्रॉस्टेट ग्लँडच्या जवळ असून त्याला आम्ही मूलाधार चक्र असं म्हणतो. मूलाधार चक्र, कारण मूलाधार जर हा त्रिकोणा असतील, आपण जर मूलाधार म्हटलं, जिथे कुंडलिनी बसलेली आहे, तिथे कुंडलिनी आई बसलेली आहे, तर तिच्या खाली त्रिकोणाकार अस्तीच्या खाली श्री गणेश आरामात जाऊन तिथे तिच्या रक्षा म्हणण्यापेक्षा तिच्या लज्जेचं रक्षण करत असतो. आता आपल्याला तर माहितीच आहे की गणेशाची स्थापना गौरीनी कशी केली. तिचं लग्न झालं होतं पण अजून पतीशी भेट झालेली नव्हती. त्यावेळेला ती आंघोळीला गेली होती आणि आपल्या अंगातला मळ काढून, आता बघा हातामध्ये जर संबंध व्हायब्रेशन्स आहेत आणि सगळ्या बॉडीला जर व्हायब्रेशन्स असते, म्हणजे ह्या चैतन्य लहरी असते आणि चैतन्य वाहत असलं, तर ते जर तुम्ही मळात घेतलं तर त्या मळालाही येतं. त्या मळाचा तिने गणपती केला आणि तो आपल्या बाहेरच्या म्हणजे आपल्या नहाणीच्या बाहेरच्या बाजूला. आता बघा नहाणीच्या बाहेर ठेवला, समोरच्या बाजूला नाही ठेवला, कारण नहाणीतनं सगळी घाण वाहत असते. आपल्याकडे पुष्कळांना माहिती असेल की आपण नहाणीतलं पाणी जेव्हा वाहतं तर त्याच्यावर पुष्कळ आळवीची पानं किंवा कमळाची फुलं सुद्धा लोक लावतात आणि तिथे चांगली लागतात. आश्चर्याची गोष्ट की जिथे फार डबकं असेल तिथेच कमळाची फुलं लागतात आणि हे त्याचंच उदाहरण ही गणेशाचं आहे की इतकी घाण जिथे आहे त्या ठिकाणी सर्वात घाणीचा जो प्रदेश आहे घरातला, त्या घाणीवरती हे कमळ लागलेलं आहे आणि तो आपल्या सुगंधाने संबंध ती जी घाण आहे त्या सर्व घाणीला सुगंधित करत आहे. आणि ही त्याची ही शक्ती आहे ती शक्ती आपल्या आयुष्यात सुद्धा फार मदत करते की आपल्यामध्ये आसपास जी काही घाण दिसते ती ह्या गणेश तत्वामुळे सुरक्षित आहे. आता हे जे गणेश तत्व आहे ह्यानी कुंडलिनीला म्हणजे गौरीला आधी पूजन करावं लागतं. म्हणजे तुमच्या गणेश तत्वाने आधी तुम्हाला आपल्या कुंडलिनीला पूजन करावं. म्हणजे काय, आपल्यामध्ये अबोधिता आणायला पाहिजे. ज्या वेळेला कुंडलिनीचं जागरण होतं आपल्याला आश्चर्य वाटेल की ह्याचे संबंध हे जे गणेश तत्व आहे तर ह्यानी
आपलं जे ज्या वेळेला कुंडलिनीचं जागरण होतं त्यावेळेला गणेश तत्वाचा संबंध शरीराला कसं पुष्कळांना इथे ज्यापैकी आपण सहयोगात बहुतेक लोकांना ज्या वेळेला कुंडलिनीचं जागरण होतं तेव्हा सुगंध येतो. कारण गणेश तत्व हे पृथ्वी तत्वाचं बनवलेलं आहे. पृथ्वी तत्वाचं म्हणजे एकदा म्हटलं की पृथ्वी तत्वाचं बनवलं आहे किंवा पृथ्वीलाच गणेश तत्वाचं बनवलं आहे ते बरोबर पडतं. त्या महागणेशातनं पृथ्वी बनवलेली आहे आणि आपल्यामध्ये जो गणेश आहे तो सुद्धा पृथ्वी तत्वाचं बनवलेला आहे. आता पृथ्वी तत्वाला आपल्याला माहिती आहे की सगळे सुगंध पृथ्वीचे येतात, सगळ्या फुलांचे सुगंध पृथ्वीचे येतात. त्यामुळे कुंडलिनी जागरण होताना पुष्कळांना अनेक तऱ्हेचे सुगंध येतात. इतकंच नाही पण मला सांगतात माताजी तुमची आठवण आली म्हणजे अत्यंत सुगंध येतात आणि असं तुमच्या शरीरात नाही असे सुगंध येत असतात वगैरे लोक सांगतात. त्यामुळे पुष्कळांना कधी कधी गैरसमजूत होऊन जाते की माताजी फार एक्सपेन्सिव्ह सेंट लागतात वगैरे. पण तसं नाही की जर तुमच्यामध्ये गणेश तत्व जागृत असलं तर आतून सुगंध हा येत असतो. तर तऱ्हेचे सुगंध माणसाच्या अंगात येत असतात. पण काही आपल्याला माहिती असतील असे एक जगामध्ये साधू संत त्यांना म्हणजे ते साधू संत म्हणतात आणि त्यांना सुगंध चालत नाही. ते स्वतःला परमेश्वर म्हणतात त्यांना सुगंध चालत नाही. आपल्याकडे व्यवस्थित लिहिलेलं आहे की म्हणजे जर कोणत्याही देवाचं वर्णन वाचलं विशेषतः गणेशाचं तर तो सुगंधप्रिय आहे. इतकंच नव्हे तो कुसुमप्रिय आहे, तो कमलप्रिय आहे. मग जर अशी गोष्ट आहे आणि विष्णूच्या वर्णनात सुद्धा लिहिलेलं आहे, देवीच्या वर्णनात लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांना सुगंध प्रिय नाही आणि ज्यांना सुगंध चालत नाही त्यांच्यात काहीतरी दोष आहे. ते परमेश्वराच्या विरोधात आहे. परमेश्वर शक्ती ती नाही हे अगदी हमखास. ज्या माणसाला सुगंध अगदीच चालत नाही त्याच्यात काहीतरी परमेश्वराच्या विरोधात बसलेलं आहे हे नक्कीच आहे. कारण सुगंध हे पृथ्वी तत्वातलं महान तत्व आहे आणि ज्याला आता योग भाषेमध्ये त्याला अनेक नावं आहेत पण ते सांगून काही उपयोगाचं नाही कारण त्यांनी आणखीन आपल्याला विचारी. पण सांगायचं म्हणजे असं की जी काही पंचमहातत्व आहेत त्यांच्या आधी जे त्यांचे प्राणतत्व आहेत त्या प्राणतत्वातला आपण म्हणू की आद्य म्हणजे सुगंध आहे आणि त्यानेच आपली पृथ्वी झालेली आहे. तेव्हा त्या प्राणतत्वाला घडवून त्या प्राणतत्वातला घडवलेला हा श्री गणेश आहे. तेव्हा श्री गणेशाची पूजन करताना पहिल्यांदा आपल्याला आपण सुगंधित केलं पाहिजे. म्हणजे काय की आपलं जीवन हे अतिसूक्ष्मातून सुगंधित झालं पाहिजे. बाह्यता नाही. वरून तुम्ही जितका मनुष्य दुष्ट असेल वाईट असेल तितकाच तो दुर्गंधी आहे. आमच्या सहयोगाच्या दृष्टीने असाच मनुष्य दुर्गंधी आहे. वरून जरी त्याच्यातनं सुगंध येत असला तरी तो मनुष्य काही सुगंधित सुगंध असा असला पाहिजे की मनुष्याला आकर्षण वाटलं पाहिजे. एखाद्या माणसाजवळ जाऊन आपण उभे राहिलो आणि जर आपल्याला त्या माणसाबद्दल तू प्रसन्न वाटलं आणि पावित्र्य वाटलं तर तो मनुष्य खरा सुगंधित आहे. नाहीतर असा मनुष्य की ज्याच्यातनं संबंध लालसा आणखी ज्याच्यातनं संबंध घाणेड्या प्रवृत्त्या नुसत्या बाहेर वाहत आहेत अशा माणसाजवळ जाऊन जर आपण उभं राहिलो तर अशा माणसाला बघून काही लोकांना बरंही वाटत असेल असं नाही की नाही वाटत असेल. ह्या तर प्रवृत्तीवर अवलंबून आहे. पण ते काही गणेश तत्वातलं नाही. गणेश तत्वाचा मनुष्य हा अत्यंत सात्विक असतो पण तरी सुद्धा त्या माणसामध्ये एक तरी इतकं आकर्षण असतं आणि त्या आकर्षणात एवढं पावित्र्य असतं की ते पवित्र आकर्षणच माणसाला खेचून ठेवतं. तर कुंडलिनी ही आई आणि गणेश ही त्याची कृती आहे, तिची कृती आहे आणि गणेश हे तिचं मूल आहे. आपल्यामध्ये असलेली कुंडलिनी ही गणेशाच्या नुसत्या हातावर फिरत असते. गणेशाच्या हातात तुम्ही पाहिलं असेल पोटाळ पुष्कळाने बांधतात. ते पोटावर त्यांच्या सर्प बांधलेला असतो किंवा पुष्कळांच्या हातामध्ये गणेशाच्या म्हणजे गणेशाला म्हणतात ते 4च हात आहेत पण खरं म्हणजे त्या अनंत हात आहेत. पैकी एका हातात कधी कधी त्यांना साप सुद्धा दाखवण्यात येतात. साप आहे तर हीच कुंडलिनी. तशीच आमच्या सहयोगांना हे जे पार होत आहे त्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट आहे की ह्यांच्या नुसत्या हातावर कुंडलिनी खेळत. हात असा वर केला म्हणजे कुंडलिनीवर जाते. आता त्यापैकी जो अहंकाराचा भाव आहे तो मात्र गणेशाच्या चरणी आज वाहन करावा. हे सगळ्या मोठा आज पूजन तुम्ही जर केलं तर आमचे अर्धे प्रश्न सुटले. गणेशाला आपला अहंकार कसं तरी करून की बाबा तू आमचा अहंकार घे असं म्हणून त्याला जर तुम्ही आज दिलं तर माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट होईल. कारण गणेशासारखा पुत्र सर्वांना असावा असं आम्ही सांगतो आणि त्याच्या नुसत्या नावाने जे सबंध शरीर माझ्या अगदी चैतन्य लहरीने वाहू लागत आहे त्या अशा सुंदर गणेशाला नमन करून मी आजचे भाषण करतो. सुरों और बीजाक्षरों के साथ साथ हमारे चक्र कुछ विशेष रागों के द्वारा भी जागृत किए जा सकते हैं. इन रागों को
ध्यान में सुनकर संतुलन की अवस्था प्राप्त की जा सकती है। राग श्याम कल्याण। कृपया अपना चित्त मूलाधार चक्र पर स्थिर करें। आज मोरी लाज रखली जो, 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 मोरी विपदा दूर करो, मोरी विपदा, मोरी विपदा दूर करो, मोरी विपदा दूर करो, आज मोरी लाज रखली जो, आज मोरी लाज रखली जो, आज मोरी लाज, मोरी लाज, मोरी लाज, आज मोरी लाज रखली जो, मोरी लाज, मोरी लाज, मोरी लाज रखली जो, आज आज मोरी लाज रखली जो, आज मोरी लाज, मोरी लाज, मोरी लाज, आज मोरी लाज रखली जो, मोरी लाज रखली जो, मोरी लाज, आज मोरी लाज रखली जो, आज मोरी लाज रखली जो, मोरी लाज,
भञ्जन गौरी नन्दन गौरी नन्दन गौरी नन्दन गौरी नन्दन हे दुख भञ्जन गौरी नन्दन हे दुख भञ्जन तुम ही आके धीर बंधाओ तुम ही आके धीर बंधाओ आज मोरी लाज रखली जो मोरी विपदा दूर करो मोरी विपदा दूर करो आज मोरी लाज रखली जो आज मोरी लाज ओम त्वमेव साक्षात् श्री गणेश साक्षात् श्री आदि शक्ति माता